Welcome students in today's chemistry lecture, Chemical Equilibrium. मागच्या लेक्चरमध्ये आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन, इरिव्हर्सिबल रिॲक्शन आणि त्याची एक्झाम्पल्स पाहिली होती. आज आपण पुढील भागाला सुरुवात करत आहोत. Consider an example of decomposition of calcium carbonate. Calcium carbonate, when heated strongly, decomposes to form calcium oxide and carbon dioxide. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करत आहोत आणि ते एक्झाम्पल आहे डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, दॅट इज CaCO3. हे डिकम्पोजिशन कॅल्शियम कार्बोनेटचं स्ट्रॉंगली हिटिंग या पद्धतीनं आपण करणार आहोत. आता हे डिकम्पोजिशन म्हणजे विघटन झाल्यानंतर जो प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे तो आहे कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. ही रिॲक्शन आपण डिटेल पुढे बघणारच आहोत. या ठिकाणी जे स्ट्रॉंग हिटिंग आपण देणार आहोत ते 1200 केल्व्हिन एवढं आहे आणि या रिॲक्शनचा रेफरन्स हा पुढे येणारच आहे. आता हे डिकम्पोजिशन पुढे आपणाला काय करायचं आहे, इज कॅरीड आउट इन अ क्लोज्ड कंटेनर और ओपन कंटेनर. व्हॉट डू वी ऑब्झर्व? यामध्ये क्लोज्ड कंटेनर आणि ओपन कंटेनर अशा दोन्ही पद्धतीनं ही रिॲक्शन आपण ऑब्झर्व करणार आहोत. डू यू नो व्हॉट इज अ क्लोज्ड सिस्टीम? In a closed system, there is no exchange of matter with the surroundings. In an open system, exchange of both matter and heat occurs with the surroundings. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, क्लोज्ड सिस्टीम म्हणजे काय, तर ज्या सिस्टीममध्ये मॅटरचा एक्सचेंज सराउंडिंगमध्ये होत नाही. आणि ओपन सिस्टीमचा जर विचार केला तर ओपन सिस्टीममध्ये मॅटर आणि हीट दोन्हींचाही एक्सचेंज हा सराउंडिंगमध्ये होतो. आता याचं एक सोपं उदाहरण जर आपण पाहिलं तर ते आहे चहाचा कप आपण विचारात घेतला तर चहाच्या कपावरती ज्यावेळी आपण बशी झाकतो त्यावेळी ती होते क्लोज्ड सिस्टीम. आता यामध्ये काय होतं बघा, हीटचा एक्सचेंज होतो पण मॅटरचा एक्सचेंज होत नाही, म्हणजेच वाफ बाहेर वातावरणामध्ये सोडली जात नाही. आता या ठिकाणी जर कपावरती आपण बशी ठेवली नाही, म्हणजेच जर ओपन या ठिकाणी आपण ते ठेवलं, म्हणजे ही सिस्टीम जर ओपन ठेवली आपण तर काय होतं, तर यामध्ये मॅटर म्हणजे चहाच्या वाफा आणि हीट ह्या दोन्ही गोष्टी वातावरणामध्ये एक्सचेंज होत असतात. If we perform the experiment at high temperature in a closed system, we find that after certain time we have some calcium carbonate present. आता या ठिकाणी सुरुवातीला जो आपण विचार करणार आहोत तो क्लोज्ड सिस्टीमचा, आणि यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करतो आहे. आणि या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय केलेलं आहे, तर कॅल्शियम कार्बोनेट हे हाय टेम्परेचरला या ठिकाणी त्याला उष्णता आपण दिलेली आहे. आणि त्यानंतर काय होतं बघा, वी फाइंड दॅट आफ्टर सर्टन टाईम वी हॅव सम कॅल्शियम कार्बोनेट प्रेझेंट. थोड्या वेळानं असं लक्षात येतं आपल्या की काही प्रमाणामध्ये कॅल्शियम कार्बोनेट हे शिल्लक राहिलेलं आहे. इफ वी कंटिन्यू द एक्सपेरिमेंट ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम
At the same temperature, we find the concentrations of calcium carbonate, calcium oxide and carbon dioxide are unchanged. आता या ठिकाणी आपण हा एक्सपेरिमेंट असाच चालू ठेवला तर आपल्या असं लक्षात येतं की कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये बदल होत नाही. म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन अनचेंज्ड राहतं, आहे तसंच ते कॉन्स्टंट राहतं. द रिॲक्शन दस appears to have stopped and we say that system has attained the equilibrium actually. आता या ठिकाणी जर कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहत असेल रिॲक्टंटचं आणि प्रॉडक्टचं तर आपणाला असं वाटतं की रिॲक्शन थांबलेली आहे, परंतु या ठिकाणी रिॲक्शनला इक्विलिब्रियम अटेन झालेलं असतं, रिॲक्शन ही स्टॉप झालेली नसते. आणि म्हणून पुढं काय म्हटलेलं आहे, द रिॲक्शन डज नॉट स्टॉप बट प्रोसीड्स इन बोथ द डायरेक्शन्स विथ इक्वल रेट्स. रिॲक्शन ही थांबलेली नसते तर ती दोन्ही डायरेक्शनमध्ये इक्वल स्पीडमध्ये चालू असते. इन अदर वर्ड्स, कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोजेस टू गिव्ह calcium oxide and carbon dioxide at a particular rate. Exactly at the same rate, the calcium oxide and carbon dioxide recombine and form calcium carbonate. आता ही दोन्हीही डायरेक्शनमध्ये रिॲक्शन इक्वल स्पीडमध्ये चालू राहते. म्हणजे काय होतं तर कॅल्शियम कार्बोनेट हा डिकम्पोज होतो कॅल्शियम ऑक्साईडमध्ये आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये, आणि त्याच वेळेला रिव्हर्स रिॲक्शन पण घडत असते, इक्वल रेटनं घडत असते. आणि या रिॲक्शनमध्ये कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड कंबाईन होतात आणि कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म करतात. Such reactions which do not go to completion and occur in both direction simultaneously are reversible reactions. आता या ठिकाणी अशा प्रकारची जी रिॲक्शन आहे की जी रिॲक्शन पूर्ण होत नाही म्हणजे काय होतं तर रिॲक्शन ही फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये आणि बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये इक्वल स्पीडनं चालू राहते. आणि अशा प्रकारच्या रिॲक्शनला रिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हटलं जातं. अ रिव्हर्सिबल रिॲक्शन मे बी रिप्रेझेंटेड इन जनरल टर्म्स ॲज. आता ही रिॲक्शन जनरल टर्म्समध्ये कशी रिप्रेझेंट केली जाते ते बघूयात. A+B हे आहेत रिॲक्टंट्स. रिव्हर्सिबली गिव्ज, आता यामध्ये दोन्ही डायरेक्शनमध्ये बाण दाखवलेले आहेत, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड. फॉरवर्ड रिॲक्शन होते त्यावेळेला प्रॉडक्ट फॉर्म होतात C+D. आता हे प्रॉडक्ट पुन्हा रिॲक्टंट फॉर्म करतात म्हणजे बॅकवर्ड रिॲक्शन, आणि हे रिॲक्टंट आहेत A+B म्हणजेच फॉरवर्ड आणि बॅकवर्ड ह्या दोन्ही डायरेक्शनमध्ये रिॲक्शन इक्वल स्पीडमध्ये चालू राहते आणि रिॲक्टंटचं आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे कॉन्स्टंट राहतं. द डबल ॲरो इंडिकेट्स दॅट द रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. या ठिकाणी डबल ॲरो दाखवलेला आहे म्हणजेच हा डबल ॲरो रिव्हर्सिबल रिॲक्शन इंडिकेट करतो. Consider the reaction of decomposition of calcium carbonate occurring in an open system or container. आता आपण क्लोज्ड सिस्टीममध्ये पाहिलं की रिॲक्शन ही रिव्हर्सिबल घडते. आता ओपन सिस्टीम जर असेल तर ही रिॲक्शन कशी घडते ते आपण पाहूयात. नाउ व्हॉट विल हॅपन? वी हॅव सीन दॅट ड्युरिंग डिकम्पोजिशन ऑफ calcium carbonate, carbon dioxide can escape away. So, can we obtain back calcium carbonate? No. आता या ठिकाणी जर ओपन सिस्टीम प्रमाणे रिॲक्शन घडली तर काय होतं, कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन होतं
आणि कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर फॉर्म होणारे जे प्रॉडक्ट्स आहेत CaO आणि CO2, यापैकी CO2 हा एस्केप होतो, हा रिॲक्शनमधून बाहेर पडतो. आणि एखादा हा घटक जर रिॲक्शनमधून बाहेर पडला तर पुन्हा CaO आणि CO2चं कॉम्बिनेशन होऊ शकत नाही, म्हणजेच पुन्हा CaCO3चं फॉर्मेशन होत नाही. सच अ रिॲक्शन इज irreversible reaction which occurs only in one direction, namely फ्रॉम रिॲक्टंट्स टू प्रॉडक्ट्स. आता या ठिकाणी ही जी रिॲक्शन घडते ह्या रिॲक्शनला इरिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हटलं जातं, की जी एकाच डायरेक्शनमध्ये घडते. रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटपासून केवळ प्रॉडक्ट्स फॉर्म होतात, प्रॉडक्टपासून पुन्हा रिॲक्टंट्स फॉर्म होत नाहीत. Reactions are chemically represented as follows. General representation: A. CaCO3 solid gives बाणावरती heat 1200 Kelvin. It gives CaO solid plus CO2 gas. This represents the irreversible reaction in open container. आपण वरती पाहिलं, जर ओपन कंटेनरमध्ये रिॲक्शन घडली तर ती रिॲक्शन इरिव्हर्सिबल रिॲक्शन असते, म्हणजेच रिॲक्टंटपासून केवळ प्रॉडक्ट तयार होतात, प्रॉडक्टपासून पुन्हा रिॲक्टंट तयार होत नाहीत. इन क्लोज्ड कंटेनर रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबल रिॲक्शन ज्यावेळी घडते त्यावेळेला ती क्लोज्ड कंटेनरमध्येच घडवून आणावी लागते, किंवा क्लोज्ड कंटेनरमध्ये जर रिॲक्शन घडवून आणली तरच ती रिव्हर्सिबल रिॲक्शन असते. रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे दोन्ही डायरेक्शनमध्ये घडणारी रिॲक्शन. आता ही रिॲक्शन आपण बघूयात. B. CaCO3 solid रिव्हर्सिबली गिव्ज CaO solid plus CO2 gas. यामध्ये फॉरवर्ड रिॲक्शन घडते, CaCO3 गिव्ज CaO solid plus CO2 gas. आणि बॅकवर्ड रिॲक्शन घडते, CaO solid plus CO2 gas gives CaCO3. Do you know calcium oxide is also known as quicklime or lime. When heated strongly, it glows bright white. This was used in theater lighting, which gave rise to the phrase in the limelight. आता या ठिकाणी ज्या वेळेला काही दाखवायचं असतं किंवा जो ग्लो असतो, प्रखर्षानं जी गोष्ट दाखवायची असते, ती जी लाईट असते ती लाईट ही कॅल्शियम ऑक्साईड स्ट्रॉंगली हीट केल्यानंतर आपणाला मिळते. त्यानंतर आपण बघूयात इक्विलिब्रियम इन फिजिकल प्रोसेसेस. आता या ठिकाणी आपण वरती पाहिलं की क्लोज्ड सिस्टीम असेल तरच रिव्हर्सिबल रिॲक्शन घडते, आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल तरच त्यामध्ये इक्विलिब्रियम अटेन होतं. आता हे इक्विलिब्रियम म्हणजे नेमकं काय आहे, हा कन्सेप्ट काय आहे, तर त्यासाठी आपण पुढील एक्झाम्पल्स बघूयात. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपण बघणार आहोत, लिक्विड पेपर इक्विलिब्रियम. Let us now look at a reversible physical process of evaporation of liquid water into water vapor in a closed vessel. आता प्रथम याचं नाव जे दिलेलं आहे लिक्विड वेपर इक्विलिब्रियम, यानुसार या ठिकाणी असं लक्षात येतं की लिक्विड स्टेटमध्ये आपण जो सबस्टन्स आहे त्याच्या
फेपर फॉर्म करतो आहे आणि ह्या लिक्विड फेपर स्टेटमध्ये इक्विलिब्रियम अटेन होतं. तर ते कशा पद्धतीनं होतं ते आपण पाहूयात. लेट अस नाऊ लुक ॲट अ रिव्हर्सिबल फिजिकल process of evaporation of liquid water into water vapor in a closed vessel. आता या ठिकाणी पहिल्या बीकरमध्ये वॉटर घेतलेलं आहे आणि हे जे वॉटर आहे ह्या वॉटरला उष्णता दिल्यानंतर त्याचं व्हेपरमध्ये कन्व्हर्जन होतं. आता हे जे व्हेपरमध्ये कन्व्हर्जन होतं हे एक्सपेरिमेंट घडवून आणत असताना आपण हा कंटेनर क्लोज्ड ठेवलेला आहे. आता पहिल्या व्हेसलमध्ये आपणाला असं दिसतं आहे की ज्या व्हेपर्स आहेत त्या कमी प्रमाणामध्ये आहेत आणि दुसऱ्या फ्लास्कमध्ये किंवा व्हेसलमध्ये कंटेनरमध्ये आपणाला असं दिसून येतं आहे की व्हेपरचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आता ही जी फिगर आहे ही काय आहे तर वॉटर इन अ क्लोज्ड फ्लास्क. क्लोज्ड फ्लास्कमध्ये वॉटर घेतल्यानंतर जी काही प्रोसेस घडते त्याचं व्हेपर फॉर्मेशन होतं. त्यासाठी आपण ही डायग्रॅम बघत आहोत. आता त्याचे डिटेल्स बघूयात. इनिशियली देअर इज प्रॅक्टिकली नो व्हेपर इन द व्हेसल. आता सुरुवातीलाच या व्हेसलमध्ये व्हेपर्स असत नाहीत. व्हेन अ लिक्विड इव्हॅपोरेट्स इन अ क्लोज्ड कंटेनर द लिक्विड मोलेक्युल्स एस्केप from the liquid surface into vapor phase building up vapor pressure. आता यानंतर ज्या वेळेला क्लोज्ड कंटेनरमध्ये लिक्विडच्या व्हेपर्स तयार होतात तर त्यावेळेला हे लिक्विड मोलेक्युल्स हे त्या लिक्विडच्या सरफेसवरून एस्केप होतात आणि त्याची वाफ तयार होते आणि त्याची वाफ तयार झाल्यानंतर म्हणजेच ह्या व्हेपर्स फॉर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी व्हेपर प्रेशर डेव्हलप होतं. दे अल्सो कंडेन्स बॅक इन टू लिक्विड स्टेट बिकॉज द कंटेनर इज क्लोज्ड. आता या ठिकाणी जशी व्हेपर फॉर्मेशनची प्रक्रिया घडत असते त्याच पद्धतीनं किंवा त्याचबरोबर ज्या वेळेला ह्या व्हेपर्सचं प्रमाण वाढतं त्यावेळेला या ठिकाणी हा क्लोज्ड कंटेनर आहे आणि त्यामुळं काही व्हेपर्स ह्या कंडेन्स होतात आणि पुन्हा त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं. In the beginning, the rate of evaporation is high and the rate of condensation is low. आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सुरुवातीला इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असतो आणि कंडेन्सेशनचा रेट कमी असतो. बट विथ टाईम ॲज मोअर अँड मोअर व्हेपर इज फॉर्म्ड द रेट ऑफ इव्हॅपोरेशन गोज डाऊन अँड द रेट ऑफ कंडेन्सेशन इन्क्रीजेस. आता या ठिकाणी काय होतं सुरुवातीला जो व्हेपोरायझेशनचा रेट आहे हा व्हेपोरायझेशनचा रेट जास्त असतो. पण एकदा का हे व्हेपरचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की काय होतं तर व्हेपर फॉर्मेशनचा रेट हा डाऊन होतो आणि कंडेन्सेशनचा रेट जो आहे तो इन्क्रीज व्हायला लागतो. इव्हेंच्युअली द टू रेट्स बिकम्स इक्वल. आणि त्यानंतर काही वेळानं काय होतं हे दोन्ही जे रेट आहेत व्हेपोरायझेशन आणि कंडेन्सेशन हे इक्वल होतात. धिस गिव्ज राईज टू अ कॉन्स्टंट व्हेपर प्रेशर. आणि ज्या वेळेला हा रेट ऑफ व्हेपोरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन हा इक्वल होतो त्यावेळेला व्हेपर प्रेशर हे कॉन्स्टंट असतं. धिस स्टेट इज नोन ॲज ॲन इक्विलिब्रियम स्टेट. आणि त्या सिस्टीमच्या स्टेटलाच इक्विलिब्रियम स्टेट असं म्हटलं जातं. इन धिस स्टेट the number of molecules leaving the liquid surface equals the number those return to liquid from the vapor state. आता या ठिकाणी ज्या वेळेला
व्हेपर फॉर्मेशन होत असतं त्यावेळेला जेवढे नंबर ऑफ मोलेक्युल्स हे लिक्विडचा सरफेस सोडतात तेवढेच नंबर ऑफ मोलेक्युल्स लिक्विड फॉर्ममध्ये पुन्हा त्या लिक्विडमध्ये ॲड होत असतात. अक्रॉस द इंटरफेस देअर इज अ लॉट ऑफ ॲक्टिव्हिटी बिटवीन द लिक्विड अँड द व्हेपर. आणि म्हणून काय होतं तर त्या लिक्विडच्या सरफेसवरती भरपूर ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी फॉर्म होतात. धिस स्टेट when the rate of evaporation is equal to rate of condensation is called equilibrium state. आता या ठिकाणी रेट ऑफ व्हेपोरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन हे इक्वल होतं, समान होतं आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं इक्विलिब्रियम स्टेट. आणि मग ते कसं रिप्रेझेंट केलं जातं ह्या एक्झाम्पलमध्ये इट मे बी रिप्रेझेंटेड ॲज H2O लिक्विड रिव्हर्सिबली गिव्ज H2O व्हेपर. आता या ठिकाणी आपण फॉरवर्ड रिॲक्शनचा विचार केला तर लिक्विड फॉर्ममध्ये असणारा वॉटर हा व्हेपर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होतो. बॅकवर्ड रिॲक्शनचा विचार केला तर व्हेपर फॉर्ममध्ये असणारं लिक्विड हे लिक्विड स्टेटमध्ये पुन्हा कन्व्हर्ट होतं. आता या ठिकाणी आपण रिव्हर्सिबल हे साईन दाखवतो म्हणजेच ह्या दोन्ही स्टेटमध्ये इक्विलिब्रियम अटेन झालेलं असतं. ॲट इक्विलिब्रियम द प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसियस वॉटर मोलिक्युल्स ॲट अ गिव्हन टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. आता या इक्विलिब्रियम स्टेटला जे काही प्रेशर एक्झर्ट होतं निर्माण होतं कशाकडून निर्माण होतं तर गॅसियस वॉटर मोलिक्युल्सकडून. आणि हे जे काही प्रेशर एक्झर्ट होतं गॅसियस मोलिक्युलकडून ते गिव्हन टेम्परेचरला म्हणजेच पर्टिक्युलर टेम्परेचरला फॉर्म होतं आणि हे टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं इक्विलिब्रियम व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर or saturated vapor pressure of water or aqueous tension. या ठिकाणी सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर किंवा ॲक्वियस टेन्शन असं ह्या प्रेशरला मग म्हटलं जातं. द सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. हे जे सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर आहे ते कशामुळं इन्क्रीज होतं तर टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळं. इन द केस ऑफ वॉटर आता वॉटरमध्ये प्रामुख्याने ह्या कंडिशन कशा असतात या स्टँडर्ड कंडिशन आहेत. काय कंडिशन आहेत बघा. द सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर इज 1.013 बार म्हणजेच 1 ॲटमॉस्फियर or 100 degree Celsius. Therefore, water boils at 100 degree Celsius when exposed to 1 atmospheric pressure. For any pure liquid at 1 atmospheric pressure, the temperature at which its saturated vapor pressure equal to atmospheric pressure is called the normal boiling point of that liquid. म्हणजे या ठिकाणी बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन कशी देता येते बघा. फॉर एनी प्युअर लिक्विड ॲट 1 atmospheric pressure the temperature at which its saturated vapor pressure equals to atmospheric pressure is called the normal boiling point of that liquid. The boiling point of water is 100 degree Celsius at 1.013 bar pressure, whereas the boiling point of another liquid, ethyl alcohol, is 78 degree Celsius. आता या ठिकाणी आपण या स्टँडर्ड कंडिशन वरून आपण बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन कशी देतो हा भाग आपण या ठिकाणी पाहिला. आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.